नमस्कार. लीगल अँड नॉलेज विथ ॲडव्होकेट वनपाल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे प्रत्येक बिझनेसमनला जो एक महत्त्वाचा प्रश्न पडत असतो की आपलं ज्यावेळेस एखादं GST रजिस्ट्रेशन आपण करत असतो, GSTच्या संदर्भातलं असेल तर GST रजिस्ट्रेशन आपल्याला कधी ॲप्लिकेबल होतं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर या संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे तो असा आहे, व्हॉट इज द मिनिमम GST टर्नओव्हर लिमिट. की मी माझा बिझनेस रन करतोय तर मला टर्नओव्हरचं लिमिट काय आहे. तर गव्हर्नमेंट जे आहे सेंट्रलाइज जे प्रोसेसिंग झालेली आहे GST मध्ये, तर त्यानुसार बऱ्याचशा स्टेट्ससाठी बरंचसं GSTचे लिमिट्स आखून दिलेले आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर त्यापैकी आपण आत्ता पाहणार आहोत ते महाराष्ट्र स्टेटसाठी किंवा इतर राज्यांसाठी पण आहेत. काही तेलंगणा वगैरे सोडले तर त्यांच्यासाठी वेगवेगळे लिमिट्स आहेत, पण मेजरली हे लिमिट्स सगळ्यांसाठी ॲप्लिकेबल आहेत. तर त्याआधी आपण पाहू की बिझनेस ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या टाईप्स ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी असतात त्या काय आहे, म्हणजे माझा बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि मग मला काही GST लिमिट आहे. तर त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक ॲक्टिव्हिटी येते, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी एक येते आणि एक सर्व्हिस ॲक्टिव्हिटी असते. या 3 प्रकारात आपण बिझनेस हा रन करत असतो. आता ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग हे युनिट येत असतं त्यावेळेस GST रजिस्ट्रेशनचं थ्रेशोल्ड लिमिट हे किती असतं. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळतं आहे की ज्यावेळेस आपलं सेल्स ॲक्टिव्हिटी राहते, मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी राहते, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी राहते, त्यावेळेस आपलं GST टर्नओव्हर लिमिट, टर्नओव्हर म्हणजे सेल्सचं लिमिट, सेल्स जो काही व्यवसायाचा सेल्स इयरली असेल त्याचं लिमिट ज्यावेळेस 40 लाख आणि त्यापेक्षा जास्त होतं, 40 लाख किंवा रुपया, त्याच्यावर 1 रुपया जरी जास्त गेला तरी आपल्याला GST नंबर हा रजिस्ट्रेशन नंबर हा काढून घेणं बंधनकारक आहे. त्यानंतर आता सर्व्हिससाठी जे फक्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, म्हणजे कन्सल्टन्सी असेल, ॲडव्होकेसी असेल, बाय प्रोफेशनल एनी सर्व्हिसेस, मग त्यांच्यासाठी काय आहे, प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस एक्सिड ₹20 लाख. आता 20 लाखाच्या वरती 1 रुपया जरी गेला तरी त्याला त्या कॅटेगरीमध्ये GST नंबर हा GSTचे रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या पण मला वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजले असतील. तर आपल्या या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्पेशल थँक्स. तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या चॅनलसाठी आणि चांगल्या महत्त्वाच्या GST संदर्भातल्या इन्फॉर्मेशनसाठी दिला. धन्यवाद.